हे आपल्याला पाहावं लागेल, कारण एकीकडे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली टीम सांगसाई पॅन्थर्स या ठिकाणी फलंदाजी करते. चांगला चेंडू आणि थोडासा सैर झालेला पंच दोन्ही हात या ठिकाणी वाईट करून देतात. अतिरिक्त धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या होती ती 2. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि हा चेंडू अतिशय खतरनाक पद्धतीने उसळी घेणारा चेंडू. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय संतोष याच्याकडून. महेंद्र मात्र या चेंडूवर थोडासा फसला होता. चांगला चेंडू होता, सन्मान देखील तसा पाहायला मिळाला होता. निर्धाव चेंडूनं पुढे जात असताना पुढचा राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि याच दरम्यान रिव्हर्स शॉटचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. आता देखील डॉट चेंडू जातोय. हीच खरी सुरुवात आहे क्रिकेटची. एका साईडला जर बघितलं तर लेट बेफी जगवार संघाची देखील अशीच काहीतरी अडकळती सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव मिळाली होती, इथं मात्र 2 धावा. आणि या मात्र चेंडू थोडासा फसलाय. चेंडू जातोय सीमारेष पार. षटकार. माहीची एक खासियत आहे की माही नक्कीच आपल्या संघासाठी संयमी फलंदाजी प्रत्येक वेळी करताना दिसतोय. कुठल्याही संघासाठी खेळू दे, गगनबावडा क्रिकेटमध्ये त्याचं मोठं नाव आहे, मोठ्या नावाने ओळखला जातो. आणि तेवढाच ताकदीचा हा देखील शॉट पॉइंटच्या दिशेने दिलाय. सीमारेषे पार. षटकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 लगातार षटकार या ठिकाणी महेंद्र याच्या बॅट मधून. महेंद्र याच्यासाठीच ओळखला जातो. माही लोक प्यास उसे माही कहते आणि असाच माही मैदानात देखील आपल्या नावाला साजेशी खेळी या ठिकाणी करताना मात्र दिसतोय. लेफ्ट बॅट्समन गगनबावड्याचा हा खेळाडू 7 नंबर जर्सी परिधान केलेला, मैदानात शांत आणि संयमानं खेळणारा हा खेळाडू म्हणून याची ओळख आहे. आणि त्या ओळखीला साजेशी खेळी या ठिकाणी त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिले 1-2 चेंडू तो बघत होता काय चाललंय, कसं खेळता येतील, परंतु नक्कीच दुसऱ्या चेंडूवर त्याने प्रहार सुरू केलाय. हा चेंडू ते लेग साइडच्या दिशेने टोलवला. चेंडू जातोय सीमारेषे पार. चेंडू गायब. बॉल आणायचा लगेच. बॉल साखरी प्लेयरांना विनंती असेल कृपया जरासा बॉल बघा मित्रांनो. बॉल थोडासा शोधून आणायचा. चांगले षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 अशी धावफलकावर लावली. 84 धावांचा पाठलाग करत असताना पहिली ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 ही धावफलकावर लागले. चांगलं षटक, महागडं षटक संतोषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. संघासाठी मात्र नियोजन कामगिरी या ठिकाणी करताना पाहिली आपण, परंतु आता थोडासा वेळ बदलावा लागेल, काळ बदलावा लागेल. जर 84 रन डिपेंड करायचे असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर एकीकडे मात्र महेंद्र आपलं नक्कीच मोठी फटकेबाजी करून संघाला विजयीच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय. आणि हीच मजा क्रिकेटचं गमत जमत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडं एकच संघ ट्राय करणार आहे डिफेंससाठी, दुसरा संघ फलंदाजीमध्ये ट्राय करणार आहे तो स्कोरच्या दिशेने आगेकूच करण्याची. आणि याच दरम्यान पुढचा षटक जे घेऊन आलाय सतीश, आणि सतीश याचा पहिला चेंडू थोडासा न समजलेला चेंडू, धीम्या गतीचा चेंडू होता आणि चेंडू जातो निर्धाव. हाच निर्धाव चेंडू नक्कीच लेट बीपी जगवारला तारून नेणारा असेल.
आणि दुसरा चेंडू देखील या ठिकाणी डॉट जातोय. नक्कीच थोडंसं प्रेशर खाली खेळतोय का, कारण नॉन स्ट्राईक एंडला माही आहे, आपण सिंगल डबल करून स्ट्राईक रोटेट करू शकतो एवढं थोडंसं दिसतंय. परंतु या ठिकाणी काय नेमकं दोघांच्या मध्ये चाललंय हेच कळायला तयार नाही. आणि याच दरम्यान हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडंसं संतुलन या ठिकाणी बॅटिंगचं बिघडताना दिसतंय. 3 चेंडू लगातार डॉट मिळत आहेत. सतीश मात्र या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक गोलंदाजी करताना दिसतोय आणि सतीशची हीच खासियत आहे. पुढे कुठला फलंदाज आहे आणि त्याला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करायला पाहिजे हे सतीशला चांगलंच माहित आहे. पाठीवर 1 नंबर या ठिकाणी जर्सी नंबर आहे आणि तशीच गोलंदाजी करताना देखील 1 नंबरची. हा देखील डॉट चेंडू, हा डॉट चेंडू नक्कीच संघासाठी घातक ठरू शकतो का, तो पुढील काळच सांगेल. बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात यशस्वी झाला सतीश. मी सांगितलं होतं की सतीशच्या पाठीवर 1 नंबर आहे आणि 1 नंबरची गोलंदाजी या ठिकाणी त्याच्या दरम्यान पाहायला मिळते. चांगलं षटक सतीशच्या माध्यमातून लीड बेपी जगवार संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका, 4 चेंडू खामोश असल्यानंतर मोठा फटका, षटकार. थँक्यू डीजे. प्रवीण पाटील निवडे यांनी कृपया सदाम यांची भेट घ्यायची. सुरू असलेल्या सामन्यामध्ये 4 डॉट नंतर 1 खणखणीत षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला तानाजी याच्या बॅट मधून. पुन्हा राईट हँड उर्दू विकेटचा मारा, तानाजी सामना करतोय. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू सोर जातो, चेंडू वाईड करतायत पंच. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते, संघाची धावसंख्या होते 27 धावा. वाईड आहे ना, वाईड आहे ना, वाईड आताच आहे. थँक्यू. आणि याच दरम्यान ओव्हर समाप्तीचा कॉल जातोय. संघाची धावसंख्या होती 2 ओव्हर नंतर 27. आणि आता नक्कीच हा सामना थोडासा वेगानं वाढवावा लागेल. थोडंसं पंचांना देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा सामन्याला. आता मात्र चेंडू राहिले शिल्लक 30 आणि धावा करायचे आहेत 58. मैदानात अजून महेंद्र आणि तानाजी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान मैदानात एक छोटंसं वादळ आलंय आणि हे वादळ नेमकं कशाचं होतं, तर हे वादळ नक्कीच गोलंदाजीसाठी होतं की फलंदाजीसाठी ते आता आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय. दादा गोलंदाजाचं नाव काय? प्रथमेश. एक चांगला गोलंदाज आहे, छोटा रनअप आहे त्याचा, राऊंड द विकेटचा मारा करणार आहे आणि बॅटिंग मार्कवर असणार आहे माही. सर गगनबावड्या क्रिकेटमध्ये माहीचं मोठं नाव आहे आणि खरं तर बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, खाली कोकणामध्ये असेल, तळ कोकणात देखील माहीच्या बॅटिंगचा बोलबाला आहे. खरोखर राईट हँड बॅट्समन आहे, तो लेफ्ट हँड बॅट्समन आहे, परंतु जिथं जाईल ना तिथं तो संयमानं आपली जी जबाबदारी दिली ती जबाबदारी नक्कीच पार करताना दिसतोय. सर माहीबद्दल तुम्ही याच्या अगोदर पण बघितले, माहीबद्दल सर काय बोलाल? हा चेंडू चांगला वाटत होता वाईड देण्या अगोदर. खरं तर महेंद्रला तुम्ही सगळेजण माही म्हणताय आणि माही म्हटल्यानंतर त्या खेळाडूत काहीतरी वेगळं असतं हे आपण पाहिलेलं आहे. खरं तर सर्वात पहिल्यांदा त्याचा बॉडी लँग्वेज जी आहे ना, फुल टॉस चेंडू होता आणि पॉइंटला सरळ भिरकावून दिलाय. षटकार 6 धावांसाठी. वाईड नंतर मला वाटतं षटकार येतोय. 6 धावांवर दो फलक पुढे जाईल 34 धावांवरती. आणि खरं तर त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ना, थँक्यू डीजे, डीजे थँक्यू, डीजे थँक्यू म्हटलं की थांबायचं नाही का. थँक्यू या शब्दाला फार महत्व आहे आयुष्यामध्ये. थँक्यू आणि सॉरी हे 2 शब्द आपल्याकडे फार प्रचलित आहेत. 2 शब्द बरंचसं काम करून जातात.
यावेळेस परत एकदा हा हुक केलाय फटका, सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर, षटकार 6 धावांसाठी. तर माहीच्या बद्दल सर आपण चर्चा करत होतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याची कुठली गोष्ट मला जर आवडली असेल तर बॉडी लँग्वेज, त्याची शारीरिक भाषा. एकदा वसीम अक्रमला असंच विचारलं गेलं की तुम्हाला सचिन तेंडुलकर यांच्या बॅटिंगची भीती वाटते का? वसीम अक्रम यांनी उत्तर दिलं होतं, मला सचिनच्या बॅटिंगची कधीच भीती वाटली नाही, मला त्याच्या नेहमी बॉडी लँग्वेजची भीती वाटली, कारण हरताना सुद्धा तो जिंकत असल्यासारखा खेळायचा, त्यामुळे त्याच्या बॉडी लँग्वेजची मला काय भीती वाटत राहिली. आणि हा माही स्वतः तसा खेळाडू आहे. बाकी बॅटिंग आता पॉइंटला षटकार मारणारा खेळाडू, त्याबद्दल आपण वेगळं काय सांगणार. नक्कीच सर, आणि हाच माहीचा टान्स, नक्कीच त्याची बॉडी लँग्वेज त्याला त्याच्या संघाला देखील प्रेरित करते. आणि तसेच या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेपार, षटकार, चौकार सॉरी. या चौकारानं संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 44 धावा. धावफलकावर लागलेत 2.3 चेंडूचा खेळ या ठिकाणी होतोय 44 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात, माहीला माहिती आहे कुठं जाऊन थांबायचं आहे, त्यामुळं मोठे फटके खेळतोय. गॅपला भेदून चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धावा धावफलकावर असताना पुन्हा एकदा हा देखील लेग साइडच्या दिशेने मोठा फटका. इथं फिल्डरनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली. एकोणपन्नास धावा धावफलकावर असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा या ठिकाणी प्रथमेश राऊंड विकेटचा मारा. हा चेंडू आणि या चेंडू बरोबर निर्धाव चेंडूने हे षटक संपतंय. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49. या ठिकाणी धावफलकावर 24 चेंडू आणि धावा करावा लागणार आता 36. याच्या अगोदरची टुर्नामेंट आपण बघितली होती के चषक, आणि या ठिकाणी भोर साहेबांचं आगमन झालंय. आपलं GPL कमिटी मार्फत सहर्ष असं स्वागत असेल. पहिलं षटक या ठिकाणी टाकलं होतं सतीश. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज, राऊंड द विकेटचा मारा, आणि याच दरम्यान चांगला फटका या ठिकाणी मिळाला, परंतु एकच धाव या चेंडूवर मिळणार आहे. हा एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या, संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागताना दिसतंय 3.1 मध्ये. 23 चेंडू आणि धावा करायच्या 35. सोपं असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. तानाजी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. याच दरम्यान या संधीचा फायदा घेऊन एक रन मात्र या ठिकाणी चोरताना दिसत आहेत हे दोन फलंदाज. स्ट्राईक वर आलाय आता मात्र महेंद्र. त्याला माहिती होतं की आपण स्ट्राईक वर जाणं खूप गरजेचं होतं. 22 चेंडू आणि 34 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्यासाठी, आणि वैयक्तिक 11 चेंडूचा सामना करत महेंद्र 40 रनांवर खेळतोय. चांगले
फलंदाजी माहीकडून पाहायला मिळाली आणि या चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा बीट करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सतीश. याच्या अगोदरचा चेंडू देखील सतीशने चांगल्या पद्धतीने टाकला होता. गुड लेंथ मधला चेंडू होता आणि नक्कीच तो बीट करून देखील गेला होता. पण 22ची 1 रन आणि स्ट्राईक चेंज हे चांगला मोठा फायदा करून घेतला होता महेंद्र याने. आणि हा थोडासा स्वीपचा शॉट मारण्याचा प्रयत्न होता. याच दरम्यान 1 रन मात्र घेतली आणि दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता आणि तोही सक्सेसफुल. जर इथं डायरेक्ट हिट झाला असता तर नक्की महेंद्र याला विकेट गमावावी लागली असती. बाईच्या स्वरूपातल्या 2 धावा या ठिकाणी मिळतात. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होते 53 रन. 20 चेंडू आणि 32 धावा अजूनही करावे लागणार आहेत सांगसाई पॅन्थर संघाला. याच दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. महेंद्र वैयक्तिक 44 धावावर या ठिकाणी खेळतोय. 14 चेंडूचा सामना केलाय. आता मात्र स्वतःकडे हा सामना फिरताना दिसतोय तो माही. शेवटपर्यंत टिकून राहण्याचं सामर्थ्य या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला माहिती आहे आपण जर शेवटपर्यंत सामन्याच्या थांबलो तर नक्कीच आपल्या संघाला आपण विजयी करूनच बाहेर जाऊ शकतो. पुन्हा एकदा सतीश सज्ज आणि हा देखील मोठा फटका आणि जातोय चेंडू सीमा रेषे पार, चौकार. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 61 आणि आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा कराव्या लागणार आहेत 24. दोघांनाही अजून चान्स आहे परंतु सांगसाई पॅन्थरचा महेंद्र 48 धावावर या ठिकाणी खेळताना दिसतोय. नक्कीच अर्धशतक या ठिकाणी लागू शकतंय आणि हा आता आपण आपल्या स्क्रीनवर थोड्याच वेळात बघणार आहोत तो हा माननीय अभय कोटकर साहेब यांनी आपल्याला गगनबावडा प्रीमियर लीग साठी दिलेल्या शुभेच्छा. प्रेसिडेंट ऑफ गगनबावडा फायनल आहे 4 मे 2025 ला. तर गगनबावडा तालुक्यातले सर्व खेळाडू त्याचप्रमाणे जुने खेळाडू, नवोदित खेळाडू आणि कमिटी मेंबर्स, आयकॉन प्लेयर्स, सर्व क्रिकेट प्रेमियांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम केले, लॉट्स असतील, रजिस्ट्रेशन काउंटरपासून सगळं प्लेयर्सचं रजिस्ट्रेशन, त्याचप्रमाणे ऑप्शन इतर सर्व काम म्हणजे अगदी विकेट तयार करण्यापासून ग्राउंड तयार करण्यापासून सगळ्यात महत्त्वाचं निवड्या जे गाव आहे निवड्या तर इथे काय सरपंच आम्हाला हे प्रदान उपलब्ध करून दिले. सर्वांना एक क्रिकेट क्लब पुणे त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नात्यानं मी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. 4 तारखेला भेटूया. मी 4 तारखेला येतोय तेव्हा आपण निश्चितच या खेळाचा मी आनंद घेणार आणि माझ्यावर तुम्ही पण घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. रपट जाए तो हमें ना उठाइयो. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलवला. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. हा सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार. मगाशी मात्र डॉट चेंडू खाली होते परंतु तानाजी आता मात्र आपलं बॅटिंगचा नजारा या ठिकाणी दाखवताना दिसतोय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि ते देखील चौकाराच्या बाहेर
आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या या ठिकाणी 69 धावफलकावर दिसते. 12 चेंडूचा सामना केलाय, 16 धावा केल्यात. आणि हा चेंडू देखील एक साईडच्या दिशेने टोलला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर हा मोठा फटका आणि हा चेंडू जातोय षटकाराच्या दिशेने. याच दरम्यान 10 चेंडू आणि धावा फक्त 10 लागणार आहेत. 14 चेंडू आणि 10 धावा. आणि याच दरम्यान मधून 3 मोठे फटके खेळल्यानंतर तानाजी मात्र स्ट्राईक रोटेट करतोय आणि महेंद्र खेळतोय 48 धावा, तर तानाजी 23 धावावर. 2 धावांची गरज महेंद्र याला स्वतःचं अर्धशतक फलकावर लावण्यासाठी. 76 धावा या ठिकाणी सांगसाई पॅन्थरच्या धावफलकावर लागताना दिसत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक असणार आहेत 13. चांगलं सोपं समीकरण करून ठेवलं या 2 फलंदाजांनी मैदानात. आणि हा चेंडू चांगला फटका होता, परंतु या ठिकाणी शाहरुख फील्ड करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. ह्या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 77. 5 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 77 विदाऊट लॉस. आणि आता समीकरण बनतंय 12 बॉल 8 रन. गोलंदाजी मार्कवर आलाय आदित्य. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी हे 6वं षटक असणार आहे. 12 चेंडूचा सामना या ठिकाणी शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत 8 रन आणि वैयक्तिक 16 चेंडूवर 49 धावांची खेळी या ठिकाणी आपण पाहतोय महेंद्र याची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना या ठिकाणी स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. राऊंड विकेटचा मारा आणि याच बरोबर मोठा फटका. मिस फिल्डिंग आणि अर्धशतक पूर्ण करतोय माही. जोरदार टाळ्या माहीसाठी. कारण ज्यावेळी आपण पाठलाग करत असतो त्यावेळी थोडस दडपण असतं. चेंडू सुरुवातीचे काही बीट केले होते तानाजीने, थोडस दडपण आलं होतं, पण चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीनं चेंडू देखील या ठिकाणी आदित्यची गोलंदाजीवर पाहायला मिळाली, पण थोडीशी वेळ निघून गेलेली दिसते. कारण 10 बॉल अजून शिल्लक आहेत आणि रन मात्र करायचे आहेत त्या 4 रन. आणि हा मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. आणि याच बरोबर आपण या मैदानाचे राजा आहोत असंच काही दाखवत हा सामना देखील या ठिकाणी संपवतोय महेंद्र. 1 धाव. 85 झाले ना. याचबरोबर ही मॅच या ठिकाणी संपले. 85-84 धावा करायच्या होत्या आणि या ठिकाणी विजयी संघाचं खूप